राम राम मंडळी, आज तारीख आहे 29 मे 2024. मे महिन्याचे शेवटचे 2-3 दिवस बाकी आहेत आणि जो मागास माल होता, जो उशिराने आला, ते आंबे आता शिल्लक आहेत. तर ते आंबे काढण्यासाठी आज आपल्याला गडी उपलब्ध झाला आहे आणि म्हणून हा शेवटचा माल जो आहे तो आपण काढून घेतो आहे. या कोकणामध्ये या प्रकारची उंच आंब्याची झाडं बघायला मिळतात, ज्याच्यावरती चढणाऱ्या गड्याला रुकाडी असा खास शब्द आहे. आजकाल या रुकाड्यांची कोकणामधली कमतरता जाणवायला लागलेली आहे, कारण जुन्या पिढीचे जे लोक होते झाडांवरती चढणारे, ते आता वय झाल्यामुळे त्यांनी झाडावरती चढणं सोडून दिलं आहे आणि नवीन पिढीचे जी मुलं होती ती रुकाडी म्हणून तयार होऊ शकली नाहीत, कारण त्यांनी शिक्षण घेतलं, नोकरीधंद्याच्या निमित्तानं ती मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाली आणि त्यामुळे कोकणामध्ये आज रुकाड्यांची कमतरता जाणवते. मोठी आंब्याची झाडं आहेत, तिथे निव्वळ झाडावरती चढायला गडी नाही, म्हणून त्यावरती आलेला माल हा असाच सोडून द्यावा लागतो आहे. तो कुठे वानरांच्या तोंडाला लागतो आहे किंवा वादळ वाऱ्यामध्ये पडून त्याचं शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे. तर ही एक समस्या आहे कोकणामध्ये. उंच झाडांवरती चे जे आंबे असतात ते काढण्यासाठी गडी मजूर उपलब्ध होत नाहीत. पण आपल्या सुदैवाने आज आपल्याला एक गडी मिळालेला आहे, तर हे आंबे आपण आज काढून घेतो आहे. हे आंबे मार्केटला आपल्याला विकता येणार नाहीत, कारण हा शेवटचा जो गाळ आहे शिल्लक, तो आपण आता उतरवतो आहे. त्यामुळे हे आंबे आपण कॅनिंगला विकणार आहोत. बघूया किती आज माल मिळतो आहे आणि आज तरी आपल्याला गडी मिळाल्यामुळे आज आपण हे आंबे उतरवून घेतो आहे. व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.